साई रक्षा गावदेवी अकुर्ली त्यांना फाइट करती है। शिवांश 11 टेंभोडे टीमनं टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला। पहिली मॅच तुम्ही पाहिली आरसीसी भगतवाडी याला पराभूत केलं साई रक्षा गावदेवी अकुर्लीनं। दुसऱ्या मॅच मध्ये I11 चिंचवली या संघाला पराभूत केलं शिवांश 11 टेंभोडे टीमनं। चांगली बॅटिंग राहिली आहे दुसऱ्या मॅच मध्ये। फलंदाज सनीलची अर्धशतकापासून थोडासा दूर राहिला। बॅटिंग दमदार फटकेबाजी जसा निवृत्ती बाद झाला। ही मॅच देखील महत्त्वाची आहे, यातून जो मॅच जिंकेल तो या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये जाईल। चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या, आता विलंब करू नका। दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 4 षटकांची ही मॅच। आमचे 2 नामांकित पंच मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही संतोषजी चौधरी सर यांना पाहताय, स्क्वेअर लेगचे पंच सुनीलजी तांडेल सर। सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे। स्वप्नील आणि अभिजित अशी सलामीची आघाडीची जोडी। पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात करूया। पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला राहुल गडगेला तुम्ही पाहता। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। पहिलाच बॉल खोदून काढला, अक्षरशः बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, फिल्डर धावतोय आणि मात्र सनीनं हा बॉल गॅदर केलाय। तोपर्यंत या बॉलवरती धावा 2 ने ते सुरुवात केली आहे खेळाला। स्वप्नील शेलके 2 खातं उघडला। मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती नक्कीच बाद झाला। या मॅच मध्ये लक्ष असेल, थोडा क्रॅम्प देखील आला धावता स्वप्नीलला। 2 धावा जरूर पूर्ण केल्यात।
तुम्ही पाहता थोडी लगेचच इजा झाली. स्वतः क्रिकेटर देखील आहेत या स्पर्धेचे लाडके. तुम्हा आमचे सर्वांचे लाडके आयोजक राजेश शेठ काथारा लगेचच खेळाडूपर्यंत पोहोचले. ही क्रिकेटवरची माया. स्वतः देखील तेवढे चांगले क्रिकेटर. या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहताय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती 2 धावा. अगस्त केलाय 2 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल खोदून काढला. आलो द कार्पेट बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत तिकडे लॉंग ऑनला. तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. प्रतीकला तुम्ही पाहिलं फिल्डिंग करत असताना लॉंग ऑनला. पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती. गोलंदाज राहुल गडकेला तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये इनफिल्डच्या बाहेर 2 फिल्डर लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन. फिल्डिंग मध्ये थोडी बदल देखील केला तरी लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण. मिड विकेटला अभिजितला तुम्ही पाहता अभिजित गायकवाड. समोर गोलंदाज राहुलला पाहता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावफलकावरती 4 या आकड्यावरती. 4 धावा स्कोरबोर्ड वरती. दुसऱ्या फेरीत ही पहिली मॅच तुम्ही एन्जॉय करता. या 2 टीम मध्ये नाणेफेकी जिंकली. फिल्डिंग आम्ही करू कॅप्टन लगेच सांगितलं. बॅटिंग साठी आमंत्रित केलं अकुर्लीला. या षटकातील पुढचा बॉल. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होतील राहुल. त्याच्यासमोर स्वप्नीलला तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गती व्हेरिएशन या बॉल मध्ये पाहिलं राहुलनं. कमी गतीचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. पडल्यानंतर हलकासा जणू का बाहेरच्या दिशेने निघाला हा बॉल. विकेट किपर च्या हातामध्ये डॉट बॉल. या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. ऑन दी कार्पेट बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. वेगानं फिल्डर आहेत मिड विकेटला. कुणाला तुम्ही पाहता येतील फेकतील. तोपर्यंत या बॉलवरती सिंगल न स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती. सिंगल डबलला जास्त महत्व दिला जातोय. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. जरूर स्वप्नीला थोडी इजा झाली. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय अभिजितला ज्यांना अजून देखील खातं खोललं नाहीये. धावा धावफलकावरती 5 या आकड्यावरती. 5 चेंडू फेस करत असताना 5 धावा खर्च केल्या. वेळ कमी घ्या. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटं. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी आहे. हे देखील लक्षात घ्या. टेंबोडे टीम शेवटचा बॉल. लाईन पाहावी लागेल. विकेट किपर बीट बॉल मागे डायरेक्टचा प्रयत्न आणि इथे स्टंप लाईट रन आउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय. तो टीम साई रक्षा गावदेवी कोर्ली टीमला. फलंदाज स्वप्नील शेळके. बॅक टू द पवेलियन. ते वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्ट्या योगदान देणारे स्वर्गीय रोहित दादा हॉस्पिटल आपण देवीचा पाडा इथे फार खऱ्या अर्थाने उपलब्ध आहे. ते डॉक्टर राहुल भोईर सर पेंदर यांचं आगमन झालेलं आहे. सन्मान्य राहुल भोईर सर आपणास व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 6. न्यू बॅट्समॅन इन ॲट नंबर 3. 3ऱ्या क्रमांकावरती नितीनला बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये नितीननं खूप चांगली बॅटिंग केली. ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. षटकातील शेवटचा बॉल. बॉल खूप चांगला होता. सन्मान दिलाय. चांगल्या बॉलला सन्मान दिलाय. या बॉलवरती एकच धाव एका धावेनं खातं उघडलं. नितीननं संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक संपलं जात आहे पहिलं. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना नाणेफेक आल्यानंतर बॅटिंग करत असताना साई रक्षा गावदेवी अकोर्ली संघ पोहोचला
7 धावेवरती एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर जी लढत असणार आहे डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे विपक्ष स्वर्गीय रोहितदादा 11 पेंदर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधावा. सात धावा धावपलकावरती. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. राहुल गडके च्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. लेन लाईन टप्पा, अचूकता, वेदुकता खूप चांगली पाहायला भेटली. 4 षटकांची ही मॅच पाहता. षटक क्रमांक दुसरं. स्वतः टीमचा कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. निवृत्ती भुईर, महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहेत, पण क्रिकेटमध्ये तेवढाच त्यांचा प्रेम आहे. आणि आज ते या निवालीच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज. हलक्या हातानं खेळला बॉल गलीमध्ये. तोपर्यंत या बॉल वरती सिंगल न स्कोर पुढे चालला. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती 8 धाबा स्कोरबोर्ड वरती. 4 षटकांची ही मॅच कितीचं टार्गेट सेट करेल. चांगली बॅटिंग देखील करावी लागेल अकोर्ली संघाला. तेवढाच घातक तेबोडे टीम. बॅटिंग लाईन खूप आहे, खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये. सनीलनं टार्गेट कितीचा सेट करेल 4 षटकांमध्ये? 50+ करतील का अकोर्ली? यांच्या देखील फलंदाजी. अजून नितीनची बॅट शांत आहे. नितीनचा बॅटचा फेस कधी ओपन होईल याच्याकडे देखील लक्ष लागला आज गावदेवी अकोर्लीच्या मायबाप प्रेक्षकांना. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. आता तटीची मॅच एक दुसऱ्यांसमोर खेळतात. हा बॉल खोदून काढला ऑफ स्टंपला. बॉल चाललाय सरळ साइड स्क्रीनला. धडक दे बडक. बॉल लॉंग ऑन च्या मधनं सीमा पार आलाय चौकार. टेलिकास्ट पाहता आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. पुढचा बॉल बाची टॉपेज. पुढे दुसऱ्यांदा संधी, मात्र इथे जेल जमीनला दान झाला. अभिजितच्या बॅट मधनं चौकार जरूर आला होता. तुम्ही पाहता कशा रीतीनं बॉल फेकला गेला. बॅकफुटला होते, टॉप एज लागली, जेल होता, फिल्डर पोचला, त्याच्या हाताला चाटून बॉल जमिनीला दान झाला. या बॉलवरती मिळतीये सिंगल आणि सिंगलनं स्कोर पुढे चालला. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. 13 क्या होगा कालिया समोर नितीन. तेवढा चांगला धडाकेबाज फलंदाज आहे अकोर्लीचा, त्याच्याकडे लक्ष लागला. या षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस. बॉल सरळ चालला मिड विकेटला. या बॉलवरती मिळतीये ती फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचला तो स्कोरबोर्ड वरती 14 या कड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकारला, त्यानंतर कमबॅक. फलंदाजाला स्वर्ण संध्या बघा. आदरणीय क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व भगवान गायकवाड साहेब यांच्या वतीने साहिरक्षा 11 अकोर्ली क्रिकेट संघाच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. षटकातील पुढचा बॉल ऑलंदे कार्पेट. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. प्रतीक वेगानं आला. चांगली फिल्डिंग. जेव्हा प्रतीकडे चेंडू गेलाय ना सुधीर, तेव्हा चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. आपल्याला बेस्ट फिल्डर व्हायचं असेल, बॉलवर जाणं, वाकणं, उचलणं, फेकणं या सर्व गोष्टींचं निरीक्षण आहे. चांगली फिल्डिंग. भगवान गायकवाड शेटा अकोर्ली यांच्याकडनं प्रत्येकी षटकासाठी कॅश प्राइज. आता मात्र अकोर्ली टीमच्या फलंदाजासाठी त्यांचा कॅश प्राइज ओपन झाला. 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येकी षटकारसाठी. चांगली गोलंदाजी निवृत्तीची तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल फटका उडवला. बॉल चाला हवेमध्ये. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग. लॉंग ऑनला गवसला. हाताचा पिसारा फुलवला आणि चेंडूला विसावला. राहुल गडगेने चांगला झेल पकडला. नितीनची केली संपुष्टात लागणारा साही रक्षा गावदेवी अकोर्लीला दुसरा धक्का.
लॉंग ऑनला अकुर्लीच्या मायबाप प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच होत्या. फलंदाज नितीनकडे त्याच्याकडनं मोठे फटके येतील असं वाटलं, पण चांगली बॉलिंग तुम्ही पाहिली निवृत्तीच्या माध्यमातून. खूप चांगली बॉलिंग आमचे टेलिकास्ट वरती तुम्ही पाहता. एनके त्याच्यानंतर रॉकस्टार प्रवीण गायकर, आमचे समालोचक परम मित्र अतुलला तुम्ही पाहता. अतुल काथारा प्रत्येक क्षण टिपला जातोय. आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून संदेश शेलकेला तुम्ही पाहताय, त्यांची पूर्ण टीम तुमचं देखील हार्दिक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. तिसऱ्या षटकामध्ये सनील गायकवाड अष्टपैलू टेंबोड्याचा चांगली बॅटिंग केली, बॉलिंग देखील तेवढी शानदार. या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग करायची आहे सनीलला. तो सज्ज झाला या तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल फटका फिरवला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय, त्याला बीट करू दुसरा टप्पा घेत सीमा पार आलाय चौकार. केला धावणारी, नवसाला पावणारी, कुलस्वामिनी कुलदैविता आई एकवीरेचं हे संगीत. आई एकवीराबद्दल म्हणावंच झालं. चुकल्यावरती कान धरते, पडल्यावरती घेते आवरून. चुकल्यावरती कान धरते, पडल्यावरती घेते आवरून. जेव्हा जेव्हा मी आयुष्याला कंटाळतो ना, तेव्हा आई एकवीरा मला घेते सावरून. ह्या तडतपत्या उन्हामध्ये डीजेच्या माध्यमातनं हे गुणगुणणारं संगीत आई माऊली आई एकवीरेचं तुम्ही पाहता. धावा धावफलकावरती 4 न पुढे जात असताना 19 धावा हव्यात आणि मात्र सनीलच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. आई गावदेवी गवळी स्फोट हे तुम्ही पाहताय. आई माऊलीचं हे लगेचच आई एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून ही फोटो तुम्ही पाहिला. खूप चांगली प्रतिभा. धावा धावफलकावरती 19 पहिल्याच बॉलवरती सनीलला चौकारनं भव्य स्वागत केलं सनीलचा. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. हा बॉल मोठा फटका गवसलाय. LBW पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती बाद केलाय. लागणारा मैदानावरती 19 वरती तिसरा धक्का. साही रक्षा गावदेवी अकोली संघाला. तर नेक्स्ट मॅच असेल बघा DCC क्रिकेट संघ मोरबे विरुद्ध स्वर्गीय रोहितदादा 11 पेंदर सी संघाचे संघनायक. आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावा आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल डॉक्टर राहुल भोईर पेंदर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. स्वर्गीय रोहितदादा हॉस्पिटल देवीचा पाडा या हॉस्पिटलचे ओनर आहेत. तर डॉक्टर राहुल भोईर साहेब यांना विनंती असेल की यावं व्यासपीठावरती. गौरी स्पोर्ट्स नेवाले आयोजित आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर लगेचच बाद केलं अभिजितला. तिसऱ्या स्टंप वरती नक्कीच कवसला. लेग बिफोर अ फील्ड. त्याच्यानंतर पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय नयन धरणेकर आलाय. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला तेज तर्रार ओपसमला बॉल फेकला होता. पडल्यानंतर थोडा हलकासा खाली राहिला बॉल, बीट करून गेला नयनला. विकेट किपरच्या हातामध्ये रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. ऑफसला बॉल ठेवला, वेगाचा प्रतिसाद, भन्नाट वेग आहे सनीलकडे. बीट केला नितीनला. षटकातील अजूनही नयनला काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका व्यवस्थित बॅट वरती आला, बॅटचा कडा. विकेट किपर जोपर्यंत बॉल वरती जाईल तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये 1. या साकुर्ली क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल बघा. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय भगवान गायकवाड साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती. हे आमचे मान्यवर ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. भगवान शेठ गायकवाड प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपये. मोठे फटके आले नाही आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे कोरली संघाला. त्यांच्या प्रेक्षकांना फक्त दिशा दिली आहे. चालला ऑन द कार्पेट वेगानं पायाला अडकवण्याचा प्रयत्न. बॉल आलाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार.
का तुम्ही पाहिला, सजवला, फक्त दिशा दिली. या बॉलवरती चौकाराच्या बरोबरीनं 24 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक गोलंदाज सनीलचा, ज्यानं 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. एक विकेट त्याला, एक सफलता देखील प्रस्थापित झाली आहे. षटकातील शेवटचा बॉल. बॅक टू द बॉलर. मात्र इथे रन आउटची संधी जरूर आहे. इथे झाला फलंदाज बाद. षटक क्रमांक संपलं जात आहे तिसरं. 3 षटकांचा खेळ संपत असताना धावफलकावरती तुम्ही पाहताय 24 धावा. तिसरा सामना डीसीसी मोरबे आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉस साठी या. मोरबे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, तर पेंदर टीमच्या कॅप्टनला विनंती लगेचच टॉस साठी या. बघा, विलंब करू नका. पहिली इनिंग संपता लगेच आम्ही टॉस करणार आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रतीक आलाय. फटका चांगला, बॉल चालला डीप पॉइंट मध्ये. फिल्डर निवृत्ती येतील. चांगली गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग तुम्ही पाहता. या बॉलवरती धाबा मिळतात त्या 2 स्कोर पुढे चालला. 26 धावा. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. राज भुईर यांच्याकडनं टेंबोडे टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांची स्पर्धा नाईट रजनी देखील जानेवारीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नक्कीच आपलं देखील स्वागत करू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. नेक्स्ट मॅच डीसीसी मोरबे त्यांना फाईट करतीये स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर. सव्वीस धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. नाणेफेकी जिंकल्यानंतर आम्ही फिल्डिंग काय घेतली याचं उदाहरण दिलं. चांगली गोलंदाजी. हा देखील बॉल लागोपाठचा जागेवरती उभा ठेवला. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. राहुल गडगेनं सुरुवात चांगली केली, त्याच्यानंतर त्यानं 7 धावा देत असताना एक फलंदाज बाद केला. त्यानंतर निवृत्ती आला. स्वतः टीमचा कॅप्टन धावा खर्च केल्या. 8 विकेट मिळाली त्याला 1. त्यानंतर सनीलनं खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर आता प्रतीक गायकवाड त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मी देखील त्यातलाच आहे ते सांगत असताना गुड बॉलिंग. हा देखील जागेवरती अक्षरशः 4ही बॉलचा उल्लेख केला ना. उत्तम यॉर्कर बॉल होते, खूप चांगला. गती तेवढीच आहे, लाईन तेवढीच आहे, लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, चुकता बैदुकता या सर्व गोष्टींचा भांडार भरून मी आज या नेवालीच्या क्रीडांगणामध्ये का उतरलो याचं उदाहरण देत असताना या दुसऱ्या मॅच मध्ये मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. त्याला माहिती आहे अकोर्ली संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आणि त्याला मी रोखू शकतो हे सांगत असताना आपल्या गोलंदाजीचा दर्जेदारपणा. या षटकातील पुढचा आणखीन एक बॉल. हा देखील बॅटचा फेस बॉल सरळ चालला गलीमधनं. बॉल चालला दणदण करत. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा चौकार 4. तीस धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 4 पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला.
31 लक्ष उत्तरार्धामध्ये आपण नक्कीच ऐकू. प्रवीजी गायकर आणि संघ तुम्ही पाहता DCC मोरबे हॅलो. त्यांच्या अगेन्स्ट पेंदर. तर याच दरम्यान सन्माननीय विश्वनाथ कातारा साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर टॉस करूया. मी भगवान शेठ गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिल्या फेरीतील तिसरा सामना डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे विरुद्ध त्यांना फाईट करेल मैदानावरती, तो म्हणजेच स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर सी हा संघ पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. तर विपुल भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. विपुल, आपलं सहर्ष स्वागत. तर टॉस आपण पाहू शकाल दोन टीम मध्ये. हेड्स इज द कॉल कॅप्टन मोरबे, बट इज इट टेल्स टॉस जिंकलाय स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर सी संघानं. आणि जो काही निर्णय असेल पेंदर संघ ही मॅच संपल्यानंतर आपण लगेचच मैदानात उतरायचं आहे. डिसिजन पेंडिंग असेल की यस, डिसिजन पेंडिंग आहे त्यांचं. धन्यवाद सौरभ. जो संघ विजेता होईल तो संघ थेट सुपर 10 मध्ये आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. डी पोल या स्पर्धेमध्ये कुर्ली संघाने मागच्या सामन्यामध्ये दमदार गोलंदाजी केली होती. अवघ्या 5 षटकामध्ये 39 धावावरती भगतवाडी संघाला त्यांनी थांबवलं होतं, परंतु आता तशीच गोलंदाजी या 4 षटकामध्ये त्यांना करावी लागेल, कारण 24 बॉल 31 धावांची गरज. जर पहिले 2 ओव्हर चांगल्या पडल्या कुर्ली संघाच्या तर मॅच मध्ये चांगलीच मजा येईल. तो चलिए टेम्बोडे शिवांश 11 टेम्बोडे टीम के कप्तान से गुजारिश करते हैं कि आपकी सलामी जोड़ी तुरंत मैदान के अंदर भेजिए, और वहां पर अकुर्ली टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि आप तुरंत फील्डिंग की रचना कीजिए. खेल का आज पहला दिन है. आमदार ट्रॉफी फोर्ट्रिक लगातार 4 टर्म जिन्हें आमदार होने का सौभाग्य मिला वो पूरी तरीके से हमारे आमदार प्रशांत दादा ठाकुर इनके नाम की ये टूर्नामेंट. और पनवेल तालुका में 80 नहीं 90% ये हमेशा आमदार ट्रॉफी हम देखने को मिलते हैं. इतना बड़ा करतूत और दातृत्व उनका हमेशा देखने को मिलता है. पहले राउंड का तीसरा मुकाबला स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर विपक्ष उनके खिलाफ DCC मोरबे, और अंतिम मुकाबला गावदेवी चैंपियन वाकड़ी विपक्ष गावदेवी 11 खानाव. बड़ा मैच आपके सामने पेश होगा. दोनों एक दूसरे के बिल्कुल नजदीकी गांव है और वहां पर हमेशा प्रैक्टिस की अगर बात करेंगे, जॉब में तो सभी एक जगह करते हैं, खिलाड़ी खेलने के लिए भी एक जगह ज्यादा देखने को मिलते हैं. मजा आएगा उस मैच में. तो चलिए गुजारिश करते हैं टेम्बोडे टीम आपकी सलामी जोड़ी तुरंत मैदान के अंदर भेजिए. समय बहुत कम है क्योंकि देरी से थोड़ी सी टूर्नामेंट चालू है, उसकी वजह से हम आपसे गुजारिश करते हैं कि आप तुरंत आपकी सलामी बल्लेबाज मैदान के अंदर भेजिए. पहले मैच में रन देखने को मिले केवल 39 रन भगतवाड़ी टीम को सही रक्षा ट्रांसफर्स गावदेवी अकुर्ली टीम ने रोका था. दूसरे मैच में 71 रन बनाए थे, मात्र दमदार बल्लेबाजी चिंचोली टीम ने की थी. केवल 11 रन से वो मुकाबला गवाई, जिसकी वजह थी कि पहले 2 ओवर में चिंचोली टीम ने रन नहीं बनाए, जिसकी बदौलत उस टीम को उनका हार का सामना करना पड़ा. और विनर्स वर्सेस विनर्स ये आपके सामने नेक्स्ट मैच, ये विनर्स वर्सेस विनर्स ये मैच आपके सामने नजर आती हुई. तो चलिए चलते हैं मैदान की तरफ, जहां पर जीतने के लिए 31 रनों का लक्ष्य है. रन बनाएंगे या इन रनों को रोका जाएगा ये बिल्कुल हमें देखने को मिलेगा. आता जर सांगायचं गेलं पूर्वी तर एकच बॉल असायचा दोन्ही इनिंगला, आता तुम्हाला 5-5 बॉल तुम्ही चेक करता त्यामुळे उशीर होतो. आठवतं संतोष चौधरी सर, ज्यावेळी ओपन टुर्नामेंट व्हायच्या 2 ओव्हर 1 ओव्हर तेव्हा दोन्ही इनिंगला एकच बॉल द्यायचे. तो 31 का टारगेट का पीछा करने के लिए 2 सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जरूर जा रहे. कप्तान निवृत्ति और उनका साथ देंगे राहुल, लेकिन आरंभिक गेंदबाज यहां पर साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम की तरफ से कौन सा रहेगा. आकाश के ऊपर बहुत सारी जिम्मेदारियां रहेगी. अभिजीत गायकवाड़ लेफ्टी गेंदबाज है, वो भी अच्छी गेंदबाजी कर लेते हैं, लेकिन जिस तरीके से पावर प्ले का ओवर जो है वो पावर प्ले के ओवर में अगर इन बल्लेबाजों को रोकने में कामयाब हो पाएंगे तो शायद ये मैच में बहुत बड़ा रोमांच पैदा होगा. ताकत है अकुर्ली टीम की, जिन्होंने पिछले मैच में केवल कम रन दिए थे 5 ओवरों में. स्वप्निल थोड़े से इंजर्ड नजर आते हुए, जहां पर थोड़ी सी उनको चोट लगी है, जिसके चलते वो आज 12वें खिलाड़ी की भूमिका में
और उनका जो का तो 12वां खिलाड़ी था वो इन एक्शन में फील्डिंग में आपको नजर आएगा। गेम इज ऑन, सलामी जोड़ी तैयार है और गेंदबाज भी तैयार है। जो जीतेगा वो सुपर 10 में क्वालिफाई करेगा, जो आखिरी दिन यानी कि 2 दिसंबर को राजेश शेठ कातारा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर सुपर 10 यानी कि मेगा फाइनल आपको नजर आएंगी। 32 रेगुलर टीमें और 8 40+ की टीमें नसीब आजमाएगी। आकाश तैयार होंगे, पावर प्ले की पहली गेंद आकाश एल की डीजे साउंड सर्विस, स्वागत है आकाश आपका। पहली गेंद के ऊपर वो मौका बना था लेकिन सामने से खिलाड़ी को सामने से गैप निकाला, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। पहली गेंद के ऊपर चौका जरूर था गया और पावर प्ले के ओवर में रोकना पड़ेगा। आखिरी ओवर में अकुली टीम के बल्लेबाज को हमने देखा, अंतिम गेंद के ऊपर चौका जरूर मारा उसने, लेकिन जयेश पिछले मैच के जो हीरो थे उनको 4 गेंदें लगातार डॉट निकाली थी टेम्बोडी टीम के गेंदबाज ने। इस बार भी अच्छा शॉट, मिडान को बीट करते हुए लॉन्ग ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। बैक टू बैक दूसरी बाउंड्री, 4 रन। गेंदों के ऊपर हालांकि मौका जरूर मिला था लेकिन वहां पर दूर रहे थे खिलाड़ी कैच से, जिसके चलते मिले 2 चौके। बल्लेबाज निवृत्ति टीम के कप्तान है, सबसे अनुभवी खिलाड़ी और अपने पुराने जमाने में क्या दमदार बल्लेबाज और गेंदबाजी करते, लेकिन वही रुतबा आज भी वो इस मैदान के अंदर दिखाते हुए विकेट लेने की तलाश करनी पड़ेगी सही रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी आकुली टीम के गेंदबाजों को। अगर इस तरीके की बल्लेबाजी चलती रहेगी तो मुश्किलों का सामना भी आपके सामने जरूर आएगा। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार होंगे। आकाश पिंगले बेहतर गेंदबाज है लेकिन उनको ही टारगेट करने का प्रयास। इस बार ऑफ स्टंप से बाहर अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया है। एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। 31 का टारगेट एक छोटा लक्ष्य जरूर है लेकिन इस तरीके की वाइड गेंदों से बचना बहुत जरूरी होगा टीम सही रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी आकुर्ली टीम को। बॉलर तैयार होंगे। यह अच्छी गेंद थी, टैप किया है जरूर, मिडॉन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं। 1 रन पूरा, दूसरे का प्रयास करना चाहते थे लेकिन मना कर दिया वहां पर निवृत्ति ने। 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रन अभी भी जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी में चमत्कार करना पड़ेगा, ये जो साझेदारी बन रही है उन्हें तोड़ना बहुत जरूरी होगा क्योंकि जिस तरीके से क्रिकेट अनिश्चित भरा खेल जाना जाता है जहां पर लो स्कोर में आपको डॉट बॉल फेंकना, विकेटें निकालना, प्रेशर बल्लेबाज के ऊपर करना, फील्डिंग में सतर्कता, उच्च कोटि की फील्डिंग होना, ये सभी कुछ बहुत मायने रखता है। कोशिश तो जारी है दोनों टीमों की तरफ से, जो जीतेगा उसको मिलेगा अगले राउंड में खेलने का मौका। स्लोवर 1 गेंद किया था, जल्दी परख लिया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद 1 बाउंस सीमा रेखा की तरफ, 4 रन। यहाँ पर चौका मिलता हुआ पहले ओवर में 14 रन बनाए, अभी तक 17 रनों की आवश्यकता है ये मैच को जीतने के लिए। थोड़े से महंगे साबित होते हुए आकाश पिंगले बेहतर गेंदबाज है, पिछले मैच में दमदार गेंदबाजी की थी भगतवाड़ी इन्फॉर्म टीम के खिलाफ, लेकिन इस वक्त टेम्बोडे टीम के खिलाफ थोड़ी सी मुश्किलें उनके सामने नजर आती हुई। चलिए मैच बॉल भी मैदान के अंदर आ चुका है, जहां पर चौका बटोरा था, गेंद थोड़ी सी गुम हुई थी, उसकी वजह से ये नई गेंद का इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन मैच बॉल जो मैदान के अंदर आता हुआ। रन संख्या 14, पहले विकेट के लिए निवृत्ति 9 और राहुल के बल्ले से 1 चौका, यानी कि टोटल 14 रन। एक वाइड बॉल जहां पर मिला था, 17 रनों की अभी भी जरूरत है। अच्छी गेंद थी, कारपेट के सहारे खेलने का प्रयास, शॉट एक्स्ट्रा कवर में बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई जयेश भोपी के द्वारा। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है। स्कोर कार्ड के ऊपर 15 रन, अभी भी चाहिए 16 रनों की जरूरत। कमबैक अच्छा है यहाँ पर आकाश पिंगले का, लेकिन जिस तरीके से आकाश ने 2 चौके अभी तक इस ओवर में खाए, 3 चौके अभी तक इनके ओवर में आ चुके हैं, जिसके चलते थोड़ी सी परेशानी में सही रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी आकुर्ली टीम। बॉलर तैयार, हवा में खेला हुआ स्ट्रोक मिड ऑफ के ऊपर से और ये गेंद जाएगी सीमा रेखा की तरफ। यह संपर्क का इशारा था हुआ, इस अंतिम गेंद के ऊपर मिलेगा बड़ा हिट, सीधा 6 रन और 6 रनों की मदद से
पहला रन बने पहले ओवर में 21, यानी कि जीतने के लिए 18 गेंदे और 10 रनों की जरूरत। रनों की जरूरत। गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए सही रक्षा ट्रांसपोर्ट गावदेवी आकुर्ली टीम की तरफ से महेश गायकवाड़ आएंगे। दमदार बल्लेबाजी के लिए तो बिल्कुल हमेशा इस बल्लेबाज को हमने देखा है, लेकिन गेंदबाजी की कमान आप शायद इनके कंधों के ऊपर प्रैक्टिस टाइम में बढ़िया गेंदबाजी करते हैं, शायद उसकी वजह से कप्तान ने यहाँ पर उनके ऊपर जिम्मेदारियां दी होगी। वैसे तो गेंदबाजी की बात करेंगे, जयेश है उनके पास अच्छा विकल्प। इक्कीस रन बने स्कोर कार्ड के ऊपर। दूसरी ओवर लेकर यहां पर गेंदबाज आते हुए महेश गायकवाड़। 18 गेंदों में चाहिए 10 रनों की जरूरत। क्या रोकने में कामयाब, क्या मैडन ओवर की तलाश? बहुत कुछ करना पड़ेगा इस वक्त सही रक्षा ट्रांसपोर्ट गावदेवी आकुर्ली टीम के लिए। राउंड द विकेट से बॉलिंग करेंगे। बचाने के लिए संघर्ष तो करना बहुत है, लेकिन कोशिश तो करना ही होगा, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। राउंड द विकेट से महेश होंगे तैयार। फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है, खिलाड़ी है लेकिन पहुंच में नहीं है गेंद। मिड विकेट सीमा रेखा की तरफ, 4 रन। कॉर्नर के रीजन में यह शानदार चौका मिला, शायद लॉन्ग ऑन था वहां पर, उसके बगल में बिल्कुल काउ कॉर्नर के सामने खड़ा खिलाड़ी है, जहां पर जिस दिशा में शानदार चौका मिला। फुल टॉस बॉल, इसके साथ ये मुकाबला हुआ फिनिश। और शिवांश 11 टेम्भोड़े निवृत्ति ये टीम पहुंची है सुपर 10 में। हार्दिक अभिनंदन। हार्ड लक सही रक्षा ट्रांसपोर्ट गावदेवी आकुर्ली, जहां पर पहले सत्र में बल्लेबाजी हमें दमदार नहीं देखने को मिली। जहां पर बल्लेबाजी अगर दमदार होती तो निश्चित तौर पर गेंदबाजों का भी बोलबाला हमें देखने को मिल सकता था। तो मैच का हीरो